डावखरे साहेब बोलतील, त्यानंतर आपण. पुरवणी मागण्यांच्या संदर्भात आपण मला बोलायची परवानगी दिली त्यासाठी सर्वात पहिले तर आपले आभार मानतो. सार्वजनिक बांधकाम विभाग पुरवणी मागणी क्रमांक 104 बाब क्रमांक 104 पृष्ठ क्रमांक 71. सभापती महोदय, केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मार्फत नुकताच ठाणे जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र नवोदय विद्यालय मंजूर करण्यात आलं आहे. त्याबाबत तशा प्रकारचं नोटिफिकेशनही प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. सभापती महोदय, ठाणे जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालय मंजूर करण्याबाबत तसेच सदर विद्यालय हे शहापूर तालुक्यातील भातसानगर येथील जागेमध्ये सुरू करण्याबाबतची मागणी व पाठपुरावा बरेच वर्षापासून सुरू आहे. सदर जागा ही शैक्षणिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाची असल्याने तसेच नवोदय विद्यालय निर्माण करण्यासाठी जी काही नियमाने जागा लागत असेल ती जागा भातसानगर शहापूर येथे उपलब्ध आहे. तरी सदर जागेवरती नवोदय विद्यालय सुरू करण्याबाबत शासनाने तत्काळ कारवाई करण्याबाबत मी खरं तर या पुरवणी मागण्यांच्या माध्यमाने विनंती करत आहे. सभापती महोदय, शालेय शिक्षण विभाग पुरवणी मागणी क्रमांक 59 बाब क्रमांक 59 पृष्ठ क्रमांक 39. सभापती महोदय, सन 2023-24च्या शिक्षकेतर पदांची संच मान्यता शिक्षण विभागाकडून वितरित करण्यात आल्या आहेत. यामध्ये 1000 विद्यार्थी संख्येपेक्षा कमी झालेल्या शाळांमधील ग्रंथपाल पद अतिरिक्त ठरवण्यात आले आहे. त्यामुळे मंजूर पद 0 झाले आहे. शिक्षकेतर पदांमधील सर्वात जास्त विद्यार्थी संख्येची अट ग्रंथपाल पदास निश्चित केलेली असून त्यात 6वी आणि 12वी विद्यार्थी संख्या ग्राह्य धरण्यात आली आहे. दिवसेंदिवस मराठी माध्यमातील शाळांची विद्यार्थी संख्या ही कमी होत असून सध्या ग्रंथपाल पदही कमी होत आहे. सध्याच्या कार्यरत ग्रंथपाल यांना अतिरिक्त ठरवण्यापासून संरक्षण देण्यासाठी इयत्ता 5वीची इयत्ता संख्या ग्राह्य धरून पूर्णवेळ पदासाठी विद्यार्थी संख्येचा निकष 700 पर्यंत करण्याबाबत शासनाने कारवाई करावी आणि त्याबाबत निधीची तरतूद करावी ही विनंती. आपण या अधिवेशनातच 2 दिवसाअगोदर ई लायब्ररीच्या संदर्भातलं बिल मंजूर केलंय, ज्याच्या माध्यमाने खरं तर आपली जी वाचन संस्कृती आहे ती जपण्याचं काम आपण खरं तर केलेलं आहे. सभापती महोदय, शेवटचा मुद्दा घेतो. सभापती महोदय, वैद्यकीय शिक्षण विभाग पुरवणी मागणी क्रमांक 218 बाब क्रमांक 218 पृष्ठ क्रमांक 171. राज्यामध्ये मागील 2 ते 3 वर्षात अनेक नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता मिळाली आहे. ती कार्यान्वितही झाली आहेत. परंतु सदर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नवीन प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक ही पदे इतर महाविद्यालयांतून उसळवारी पद्धतीने किंवा बदलीने भरली जात आहे. ही बाब माझ्याकडे कोकण पदवीधर मतदारसंघातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये निदर्शनास आली. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच प्राध्यापकांची संख्या ही कमी असल्याने प्राध्यापक वर्गामध्ये जी पूर्ण एक नाराजी निर्माण होते. तरी जी काही नवीन वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यात आली आहे त्या सर्व महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेली पदं तत्काळ भरण्यासंदर्भातली कारवाई मी करावी अशी आपल्यास विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपले आभार मानतो. धन्यवाद.